संतोष देशमुख प्रकरणी चर्चेत असलेला वाल्मिक कराड अखेर शरण. पुण्यातल्या सीआयडी मुख्यालयात आत्मसमर्पण. गुंडांचं राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. बीड प्रकरणी दोषींना सोडणार नाही, देशमुख कुटुंबियांना आश्वासन. वाल्मिक कराडला अटक. वैद्यकीय तपासणीनंतर केज न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता. केज पोलीस ठाण्यात कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल. दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार. स्वतःच व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराड पोलिसांना शरण. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर 3 आरोपींनाही अटक करा, देशमुख कुटुंबाची मागणी. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याचंही केलं आवाहन. शरण आलेल्या आकावरही 302चा गुन्हा दाखल करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांची मागणी. तर संपत्ती जप्त केली म्हणून कराड शरण आल्याचा दावा. आमदार सुरेश धस यांनी माफी मागितल्यानं मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार नाही, अभिनेत्री प्राजक्ता माळीचं स्पष्टीकरण. आत्मसमर्पण कसलं, अटक करायला हवी होती. पोलिसांच्या कामगिरीवर सुप्रिया सुळेंचे ताशेरे. तर व्हिडिओ व्हायरल होऊनही आरोपी सापडत नाही, हे धक्कादायक. सुळेंची उद्विग्न खंत. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढल्याशिवाय न्याय मिळणार नाही, संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल. तर मुंडे आणि फडणवीसांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजलंच पाहिजे, संभाजीराजेंची मागणी. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलन करू, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व ग्रामपंचायतींचं 3 दिवस काम बंद आंदोलन. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशीही राहणार कामकाज बंद. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटन स्थळं गजबजली. तर शिर्डी तुळजापूरसह राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.